नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी, अयोध्येत येणाऱ्या निमंत्रितांसाठी प्रसादाची 20,000 पाकिटे दाखल झाली आहेत। लवकरच ही पाकिटे राम मंदिर परिसरात आणली जाणार आहेत। दरम्यान या प्रसादाच्या पाकिटात 2 लाडू आणि शरयूचं पाणी दिलं जाणार आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट अयोध्येतून जोडले गेलेत। प्रदीप, आपण बघतोय येणाऱ्या भक्तांसाठी विशेष असा प्रसादाची ही तजवीज करण्यात आलेली आहे। लाडू आणि शरयूचं पाणी दिलं जाणार आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। सोहळ्याची जय्यत अशी तयारी जी आहे ती अयोध्येमध्ये सुरू आहे। अवघे काही तास शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय की राम मंदिर सोहळ्यासाठी जे निमंत्रित अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी जवळपास 20,000 पॅकेट जे आहेत ते तयार केले जात आहेत आणि हेच पॅकेट प्रसाद म्हणून जे आहेत ते येणाऱ्या निमंत्रितांसाठी दिले जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की हे लाडू बनवण्यात आलेले आहेत। एका पॅकेटमध्ये 2 लाडू असतील आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय की हे शरयू नदीचं पाणी जे आहे ते दिलं जाणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सुपारी पाहायला मिळते। त्याचबरोबर इथला दोरा आहे आणि हे शरयूचं पाणी, त्याचबरोबर अक्षता जी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जे निमंत्रित येतील त्यांच्यासाठी हा प्रसाद म्हणून दिला जाईल आणि शरयूचं पाणी जे आहे ते आलेले निमंत्रित घरी घेऊन जातील, अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतोय की असे पॅकेट जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत, ज्यावरती आपल्याला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पाहायला मिळते। प्राणप्रतिष्ठा महोत्सव 22 जानेवारी महाप्रसाद हा येणाऱ्या निमंत्रितांसाठी दिला जाणार। यावरती राम मंदिराचं चित्र आहे, त्याचबरोबर रामाची जी आहे बालरूपातील या ठिकाणी चित्र पाहायला मिळते आणि हा प्रसाद जो आहे तो येणाऱ्या निमंत्रितांसाठी तयार केला जातो। आपण पाहतोय की जवळपास 20,000 पॅकेट जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि आजच हे सगळी पॅकेट जे आहेत ते राम मंदिर ट्रस्टकडे दिले जाणार आहेत। बॉक्समधून या ठिकाणी अशी सगळी तयारी जी आहे ती करण्यात येते। आपण पाहतोय की असे बॉक्स जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि हे बॉक्स जे आहेत आज राम मंदिर ट्रस्टला सुपूर्द केले जातील। या बॉक्समध्ये हे सगळे पॅक करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की बॉक्सवरती क्रमांक लिहून, जेणेकरून प्रसादाची वितरण व्यवस्था जी आहे ती सुरळीतपणे पार पडेल याची सगळी व्यवस्था केली जाते आणि जवळपास 20,000 पॅकेट जे आहेत या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत आणि आजच ही सगळी पॅकेट निमंत्रितांसाठी, अयोध्येतले जे निमंत्रित येणारे जवळपास 4,000 साधू संत आहेत, 7,000 इतर निमंत्रित आहेत आणि इतर ज्या काही मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठीची ही सगळी व्यवस्था म्हणून 20,000 प्रसादाचे पॅकेट जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। सोहळ्याचा सगळा उत्साह आपल्याला अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। मात्र येणारे निमंत्रित आहेत त्यांचा सुद्धा पाहुणचार अगदी योग्य पद्धतीने केला जाणार आणि त्यांच्यासाठी प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सुमित, नक्कीच सगळे षोडशोपचार पार पडले जाणार आहेत। येणाऱ्या निमंत्रितांसाठी हे प्रसाद सध्या बनवलं जातं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।